आषाढी सोहळ्यासाठी लाखो भाविक पंढरीच्या दिशेने येत असताना आज देवाचा पलंग काढण्यात आला। आजपासून आता विठ्ठल मंदिर भाविकांसाठी 24 तास खुलं राहील। आषाढी आणि कार्तिकी या दोन मोठ्या यात्रांच्या काळात देवाचा पलंग काढण्यात येतो। मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी 24 तास खुलं ठेवण्यात येत असतं। मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या उपस्थितीत देवाला पाठीशी लोड लावून 24 तास दर्शनाला सुरुवात झाली। आषाढी काळात येणाऱ्या लाखो भाविकांना आता देव 24 तास उभा राहून दर्शन देणार असल्यानं विठुराला थकवा जाणवू नये यासाठी पाठीशी मऊ कापसाचा लोड लावण्यात येत असतो। याचा आढावा घेतलेला आहे सुनील दिवाणी यांनी। आषाढी एकादशी निमित्त देवाचा पलंग निघालेला आहे आणि आजपासून विठ्ठल मंदिर 24 तास भाविकांच्या दर्शनासाठी खुलं राहणार आहे। देवाच्या पाठीमागे थकवा येऊ नये म्हणून मऊ लोड लावण्यात आलेला आहे आणि या लोडमुळे आता देव 24 तास देवाच्या दर्शनासाठी भाविकांच्यासाठी उभा राहणार आहे। या मंदिरामध्ये जे लोक येतात त्या सर्वांना आता जास्तीत जास्त भाविकांना दर्शन द्यावं यासाठी ही परंपरा पाळण्यात येते। त्यामुळे विठ्ठल मंदिरात आजपासून 24 तास दर्शन सुरू झालेलं आहे। देवाचे सर्व नित्योपचार राजोपचार जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत आणि एकंदर 22 तास 15 मिनिटं इतका वेळ आता आषाढी यात्रा संपेपर्यंत दर्शन रांगेतील भाविकांना मिळणार आहे। एकंदर दर्शन रांगेत जे भाविक उभे राहतील या प्रत्येकाला दर्शन मिळावं यासाठी हे प्रयत्न करण्यात आले असून आता आषाढीच्या काळात जास्तीत जास्त भाविकांना यामुळे विठ्ठलाचं दर्शन घेता येणार आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा।